ज्या कंबोज यांनी मातोश्रीवर शेलक्या शब्दात टीका केली त्यांच्याच घरी आदित्य ठाकरे नक्की काय करत होते? पण आदित्यच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि चक्क किंग खान म्हणजे शाहरुख खान, अनंत अंबानी, राधिका मर्चंट, रणवीर सिंग अशा दिग्गजांची मंडळी तिथे उपस्थित होती. ज्यांच्यात राजकीय युद्ध रंगलंय ते नेते एकाच छताखाली हसून खेळून गप्पा मारताना दिसले. मग हे वैराचं विस्मरण आहे की नवीन युतीची सुरुवात? मोहित कंबोज म्हणजे भाजपाचे असे नेते ज्यांनी महाविकास आघाडीच्या काळात ठाकरे गटावर सर्वाधिक प्रहार केले. पण या पार्टीत चित्र वेगळंच होतं. सर्वात जास्त चर्चा रंगली ती आदित्य ठाकरेंची. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. हे राजकारण की कौटुंबिक स्नेह की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या मोठ्या भूकंपाची नांदी आहे? मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांच्या लेकीचा म्हणजे मिश्काचा 16वा वाढदिवस साजरा झाला. पण ही केवळ बर्थडे पार्टी नव्हती, तर तो होता राजकीय आणि बॉलिवूड दिग्गजांचा महाकुंभच. आता यावर संजय राऊत काय म्हणाले हे ऐकण्यासारखं आहे. जेव्हा त्यांना विचारलं की आदित्य ठाकरे शत्रूच्या घरी कसे गेले, तेव्हा राऊतांनी इराण अमेरिका युद्धाचं उदाहरण दिलं. राऊत म्हणाले की शुभ कार्याला जाणं चुकीचं नाही, पण याचा अर्थ वैचारिक संघर्ष संपला असंही होत नाही. भाजपासोबतचा आमचा संघर्ष आम्ही सुरू केलेला आहे आणि तो इथून पुढेही राहील. जसे इराणवर अमेरिकेने युद्ध लागलं तसंच आम्ही लढत आहोत. आणि इतकंच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला देखील लगावला की शिंदेंकडे आता कोणतं शुभ कार्य उरलंय? त्यांची सगळी कार्य तर पार पडली आहेत. राजकारणात खेळ कितीही पलटू शकतो. सध्या शिंदे गट आणि भाजपामध्ये जागा वाटपावरून खडके उडत असताना आदित्य ठाकरेंनी भाजप नेत्याच्या घरी जाणं हा शिंदेसाठी किंवा शिंदे गटासाठी एक सायकोलॉजिकल मेसेज असू शकतो. पण संजय राऊत ठाम आहेत की शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेईल. पण मिश्का कंबोज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिजलेली ही राजकीय खिचडी नेमक्या कोणती चव घेऊन येणार हे आता येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतंय? आदित्य ठाकरेंनी मोहित कंबोज यांच्या घरी जाणं हे राजकीय दृष्ट्या कितपत योग्य होतं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा.